ओम शांती. ओम शांती. आज दिनांक 4 मे 2021 मंगळवार. शिवबाबांचे महावाक्य. बाबा म्हणाले, गोड मुलांनो, स्वतःला विचारा की मी किती वेळ बाबांच्या आठवणीमध्ये राहतो. देही अभिमानी स्थिती किती वेळ राहते. प्रश्न आहे, भाग्यवान मुलं बाबांच्या कोणत्या सूचनेचे पालन करतात? भाग्यवान मुलं बाबांच्या कोणत्या सूचनेचे पालन करतात? उत्तर आहे, बाबांच्या सूचना आहेत, मुलांनो, आत्मअभिमानी भव. तुम्ही सर्व आत्मे पुरुष आहात, स्त्री नाही. तुमच्या आत्म्यामध्ये सर्व भूमिकेची नोंद आहे. आता हेच कष्ट किंवा अभ्यास करायचा आहे की आम्ही आत्मअभिमानी कसे बनू. आमची स्थिती देही अभिमानी कशी राहील, हेच मोठे लक्ष्य आहे. गीत आहे, भाग्य जागृत होऊन आलो आहे. ओम शांती. गोड गोड आत्मिक मुलांनी गीत ऐकले. आत्मिक मुलं म्हणजे जीवात्म्याने म्हटले की आम्ही नवीन दुनियेचे भाग्य म्हणजे स्वर्गाचे भाग्य बनवून आत्मिक पित्याजवळ बसलो आहोत. आता मुलांना आत्मअभिमानी बनायचे आहे. मोठ्यात मोठे कष्ट हेच आहेत. स्वतःला आत्मा समजा आणि आम्हीच 84 जन्म घेतले आहेत. कधी वकील, कधी काय बनलो आहोत. आत्मा पुरुष आहे. सर्व भाऊ आहेत, ना की बहिणी आहेत. आत्मा म्हणते, हे माझे शरीर आहे. त्या हिशोबाने आत्मा पुरुष आणि शरीर स्त्रीचे झाले. प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे समजायची आहे. बाबा खूप विशाल बुद्धी बनवतात. आता तुम्ही जाणतात, मज आत्म्याने 84 जन्म घेतले आहेत. चांगले किंवा वाईट संस्कार आत्म्यामध्येच राहतात. त्या संस्कारानुसारच शरीर पण मिळते. सर्व आत्म्यावरती आधारित आहे. हे खूप मोठे कष्ट आहे. जन्मजन्मांतर लौकिक पित्याची आठवण केली. आता पारलौकिक पित्याची आठवण करायची आहे. स्वतःला सारखे सारखे आत्मा समजायचे आहे. आम्ही आत्मा हे शरीर घेतो. आम्हा आत्म्याला आता बाबा शिकवत आहेत. हे आत्मिक ज्ञान आत्मिक पिताच देतात. प्रथम मुख्य गोष्ट, मुलांना देही अभिमानी बनून राहायचे आहे. देही अभिमानी बनून राहणे हे खूप मोठे लक्ष्य आहे. ज्ञान समजणे अवघड नाही. ज्ञानामध्ये कष्ट नाहीत. सृष्टीचक्राला जाणणे हा इतिहास भूगोल आहे. उच्च ते उच्च बाबाच आहेत. परत सूक्ष्म वतनमध्ये देवता आहेत. बाबा म्हणतात, विश्वाचा इतिहास भूगोल मनुष्य सृष्टीमध्येच असतो. मूळ वतन सूक्ष्म वतनमध्ये कोणताही इतिहास भूगोल नाही. ते तर शांतीधाम आहे. सतयुग सुखधाम आहे आणि कलियुग दुःखधाम आहे. येथे रावण राज्यामध्ये कोणालाही शांती मिळू शकत नाही. आता तुम्हा मुलांना ज्ञान मिळाले आहे. आम्ही आत्मा शांतीधाममध्ये राहणारे आहोत. हे कर्मेंद्रिय कर्म करण्यासाठी आहेत. परत तुम्ही कर्म करा किंवा करू नका. आम्ही आत्मा आहोत. आमचा स्वधर्म शांत आहे. कर्मयोगी आहात ना? कर्म तर
जरूर करायची आहे. कर्मसन्यास कधी होऊ शकत नाही. ही पण संन्याशाची भूमिका आहे. घरदार सोडून जातात, भोजन बनवत नाही, गृहस्थीकडून भिक्षा मागतात, परत त्यांच्या जवळच भोजन करतात. घरदार सोडून कर्म तर करतच राहतात. कर्मसन्यास होऊ शकत नाही. कर्मसन्यास तेव्हाच आहे जेव्हा आत्मा शांतीधाममध्ये राहते. तेथे कर्मेंद्रिया नाहीत, तर कर्म कसे करतील? या दुनियेला कर्मक्षेत्र म्हटले जाते. कर्मक्षेत्रावरती सर्वांना यावे लागते. ते शांतीधाम किंवा मूळ वतन आहे. असे नाही की ब्रह्ममध्ये आत्मा विलीन होते. आत्मा शांतीधाममध्ये राहणारी आहे. परत येथे कर्मक्षेत्रावर भूमिका वठवण्यासाठी येते. या विस्ताराच्या गोष्टी आहेत. थोडक्यात बाबा म्हणतात, स्वतःला आत्मा निश्चय करा आणि बाबांची आठवण करा, तर विकर्म विनाश होतील. यालाच भारताचा प्राचीन योग म्हटले जाते. वास्तविक याला योग पण नाही म्हणता येणार, आठवण म्हणायला पाहिजे. यामध्येच कष्ट आहेत. योगी खूप कमी बनतात. योगाचे ज्ञान प्रथम पाहिजे, नंतर ज्ञान. प्रथम तर बाबांची आठवण करायची आहे. बाबा म्हणतात, देही अभिमानी बना. ही आत्मिक आठवणीची यात्रा आहे, ज्ञानाची यात्रा नाही. यामध्ये खूप कष्ट घ्यायचे आहेत. कोणाला जरी ब्रह्मा कुमार कुमारी म्हणतात, परंतु बाबांची आठवण करत नाहीत. बाबा येऊन ब्रह्माद्वारे देही अभिमानी बनवतात. हे पण देह अभिमानी होते. आता देही अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ चालत आहे. ब्रह्मा काही भगवान नाहीत. येथे तर सर्व मनुष्य मात्र पतित आहेत. पावन श्रेष्ठाचारी एक पण नाही. आत्म्यासाठी म्हणतात पुण्यात्मा, पापात्मा. मनुष्य पण म्हणतात, माझ्या आत्म्याला त्रास देऊ नका. परंतु समजत नाहीत, तुम्ही कोण आहात हे विचारले जाते. हे जीवात्मा, तुम्ही काय धंदा करत आहात? असे म्हणतील, मी आत्मा या शरीराद्वारे हा कामधंदा करत आहे. तर प्रथम हा निश्चय करून बाबांची आठवण करा. हे आत्मिक ज्ञान शिवाय बाबांच्या कोणी देऊ शकत नाही. बाबा येऊन देही अभिमानी बनवतात. असे नाही की ज्ञानामध्ये कोणी हुशार आहेत, ते पक्के देही अभिमानी आहेत. देही अभिमानी तेच आहेत जे ज्ञानाला चांगल्या रीतीने धारण करतात, आचरण करतात. बाकी तर खूप आहेत जे ज्ञानाला चांगल्या प्रकारे समजतात, परंतु शिवबाबांची आठवण विसरतात. सारखे सारखे स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. यामध्ये जिनसारखे बनायचे आहे. जिनची गोष्ट आहे ना, बाबा पण हे काम देतात. माझी आठवण करा, नाहीतर माया तुम्हाला खाऊन टाकेल. माया जिन आहे. जितकी बाबांची आठवण कराल, तेवढे विकर्म विनाश होतील आणि तुम्हाला खूप खूप आकर्षण होईल. माया उलटे बनवून खूप मनामध्ये वादळ घेऊन येईल. बुद्धीमध्ये हेच राहिले पाहिजे की आम्ही आत्मे बाबांची मुलं आहोत. बस याच खुशीमध्ये राहायची आहे. देह अभिमानामध्ये येऊन माया चापट लावते. हातमताईचा खेळपण दाखवतात. मुखामध्ये मूलहरा ठेवल्यानंतर
माया गायब होते. तुम्हाला पण माया तंग करणार नाही जर बाबांच्या आठवणीमध्ये राहाल. यावरतीच युद्ध चालते. तुम्ही पुरुषार्थ करतात आठवण करण्याचा, परंतु माया अशी नाकाला पकडते जी आठवण करू देत नाही. तुम्ही तंग होऊन झोपी जातात. इतके मायासोबत युद्ध चालत राहते. बाकी विश्वाचा इतिहास, भूगोल तर खूप सहज आहे. तुम्हाला सारखे सारखे म्हटले जाते, नेहमी समजा आता आमचे 84 जन्म पूर्ण झाले. आता आम्ही जातो बाबांना भेटण्यासाठी. हे आठवणीत राहणे कठीण आहे. बाबा म्हणाले, बाकी कोणाला समजून सांगणे काही अवघड नाही. तसे तर आम्ही खूप चांगले समजावतो. नाही, प्रथम गोष्ट आहे आठवण करण्याची. प्रदर्शनीमध्ये तर अनेक येतात. प्रथम सर्वांना हा धडा शिकवायचा आहे की स्वतःला आत्मा निश्चय करून बाबांची आठवण करा, तर तमोप्रधानपासून सतोप्रधान बनाल. पहिला धडा हा द्यायचा आहे. भारताचा प्राचीन योग कोणी शिकवू शकत नाही. बाबा जेव्हा येतील तेव्हाच शिकवतील आणि सर्व शिकतील. मनुष्य मनुष्याला राजयोग शिकवू शकत नाही. जवळजवळ अशक्य आहे. सतयुगामध्ये तर पावनच असतात. तेथे प्रारब्ध भोगतात. तेथे ज्ञाना आणि अज्ञानाची गोष्टच नसते. भक्तिमार्गामध्ये बाबांना बोलवतात, येऊन दुःख दूर करा आणि सुख द्या. सतयुग त्रेतामध्ये कोणी गुरु गोसावी नसतात. तेथे तर सद्गती झालेली असते. सद्गतीचा वारसा 21 जन्मांसाठी तुम्हीच मिळवतात. 21 पिढी म्हणतात. ब्रह्माकुमारी तीच आहे जी 21 पिढीचा उद्धार करेल. हे भारतामध्येच गायन केले जाते. भारतामध्ये तुम्हाला 21 पिढीचा वारसा मिळतो. तेथे तुम्ही एक देवी देवता धर्माचे असतात. दुसरा कोणता धर्म नसतो. बाबा येऊन तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवतात. पवित्र बनल्याशिवाय आम्ही परत कसे जाऊ शकतो? येथे तर सर्व विकारी पतित आहेत. जे जे धर्मस्थापक आहेत ते परत पालना करतात. त्यांच्या धर्माची वृद्धी होत जाते. परत कोणीही जाऊ शकत नाही. एक पण कलाकार परत जाऊ शकत नाही. बाबा म्हणाले, सर्वांना सतोप्रधान सतो रजो तमोमध्ये यायचे आहेच. ब्रह्मासाठी म्हणतात, ब्रह्माचा दिवस ब्रह्माची रात्र. तर काय सृष्टीमध्ये एकटाच ब्रह्मा असेल? आता तुम्ही ब्राह्मण कुळाचे बनले आहात. तुम्ही रात्रीमध्ये होते, आता दिवसामध्ये जात आहात. तुम्हाला समजले आहे की किती वेळ पूज्य राहतात आणि किती जन्म पुजारी बनतात. जोपर्यंत बाबा आले नाहीत तोपर्यंत कोणी भ्रष्टाचारापासून श्रेष्ठाचारी बनू शकत नाहीत. भ्रष्टाचारी त्यांना म्हटले जाते ज्यांचा जन्म विकारापासून होतो. म्हणून याला नर्क म्हटले जाते. नर्क आणि स्वर्ग दोघांमध्ये जर दुःखच असेल तर त्यास स्वर्ग म्हटले जाणार नाही. जोपर्यंत पूर्ण समजत नाही तोपर्यंत उलटे सुलटे प्रश्न करत राहतील. तुम्हाला समजवायचे आहे. भारत खूप उच्च होता. जशी ईश्वराची महिमा अपरंपार आहे, तसेच
भारताची महिमा पण अपरंपार आहे. भारत काय होता, असा कोणी बनवला? शिवपित्याने, ज्यांची महिमा गायन करतात. बाबा मुलांना विश्वाची मालक बनवतात. मनुष्यमात्रांना दुर्गतीपासून सद्गतीमध्ये घेऊन जातात. शांतीधाममध्ये घेऊन जातात. त्यासाठीच मनुष्य पुरुषार्थ करत राहतात. त्यालाच अटल सुख, अटल शांती आणि अटल पवित्रता म्हटले जाते. बाबा म्हणतात, तेथे तुम्ही सुखामध्ये आहात, शांतीमध्ये पण आहात आणि बाकी आत्मे शांतीमध्ये राहतात. जास्तीत जास्त जन्म तुम्ही घेतात. बाकी कमीत कमी जन्म घेणारे अटल शांतीमध्ये राहतात. ते जसे मच्छरासारखे येतात. एखादा जन्म भूमिका वठवली, हे काय, त्यांची काहीच किंमत नाही. मच्छराची काय किंमत असते? रात्री जन्म घेतात आणि रात्रीच मरतात. या वेळेत सहसा शांतीच इच्छा करतात, कारण या वेळेतील गुरु लोक आहेत, शांतीमध्ये जाणारे. तुम्ही येथे स्वर्गवासी बनण्यासाठी आले आहात. स्वर्गवासीला शांतीधामवासी म्हणणार नाहीत. शांतीधामवासी निराकारी दुनियेला म्हटले जाते. मुक्ती अक्षर गुरुपासून शिकतात. माता व्रतनियम इत्यादी ठेवतात वैकुंठपुरीमध्ये जाण्यासाठी. कोणी मरतात तर म्हणतात स्वर्गवासी झाले. तसे तर कोणी स्वर्गवासी होत नाहीत, परंतु भारतवासी स्वर्गाला मानतात. हे समजतात भारत स्वर्ग होता. शिवबाबा भारतामध्येच येऊन स्वर्गाची स्थापना करतात, तर जरूर येथे स्थापना करतील. स्वर्गामध्ये तर येणार नाहीत. बाबा म्हणतात, मी स्वर्ग आणि नर्क याच्या संगमयुगामध्ये येतो. कल्पकल्पच्या संगमयुगावरती येतात. त्यांनी परत युगे युगे लिहिले आहे. कल्पाचे अक्षर विसरले आहेत. हा पण खेळ बनला आहे. त्याचीच परत पुनरावृत्ती होईल. या अंतिम जन्मामध्ये तुम्ही बाबा आणि या सृष्टीचक्राला जाणतात. कशी क्रमवार स्थापना होते तेही आत्ताच तुम्ही जाणतात. हा सर्व खेळ तुम्हा भारतवासीवरतीच बनलेला आहे. आता तुम्ही बाबांद्वारे राजयोग शिकत आहात. बाबांच्या आठवणीद्वारेच राज्य मिळते. चित्र पण आहेत. हे सर्व चित्र कोणी बनवले? यांचे कोणी गुरु गोसावी तर नाहीत. जर कोणते गुरु असतील तर त्या गुरूंचे एक शिष्य थोडेच बनले असते, अनेक बनले असते. हे ज्ञान बाबांशिवाय दुसरे कोणी जाणू शकत नाही. अनेक जण विचारतात, हे चित्र तुमच्या दादांनी बनवले आहेत का? हे तर बाबांनी दिव्यदृष्टीद्वारे साक्षात्कार करवला आहे. वैकुंठाचा पण साक्षात्कार करवला आहे. तेथे शाळा कशी चालते, कोणती भाषा असते, सर्व साक्षात्कार करवले आहेत. मुलं योगभट्टी होते तर बाबा मुलांना असे साक्षात्कार इत्यादी करवत होते. कराचीमध्ये फक्त तुम्हीच वेगळे होते. जशी आपली राजधानी होती, आपलीच धून, आपलीच गोष्ट दुसरे कोणी समजू शकत नाहीत. ते समजत होते हे खुदाप्रस्त आहेत. बाबांनी समजवले आहे, तुम्ही नन्स आहात, फक्त एकाचे आहात. एक बाबाशिवाय दुसऱ्या कोणाची आठवण करायची नाही. त्या नन्स तर ख्रिस्तालाच जाणतात. त्यांच्याशिवाय
कोणाला नाही. तुम्ही जाणतात, वारसा एक शिवबाबापासूनच मिळतो. शिवबाबाच बिंदू आहेत. हे पण कोणाद्वारेच समजणार ना? प्रजापिता ब्रह्मा तर जरूर येते असतील. बाबा म्हणतात, त्यांच्या अनेक जन्मांच्या अंतिम जन्मामध्ये पतित शरीरामध्ये प्रवेश करतो. अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा मुलांचा पण मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. फर्स्ट पॉईंट आहे, ज्ञानाला चांगल्या प्रकारे धारण करून देही अभिमानी बनायचे आहे. हेच कष्ट घ्यायचे आहेत. हेच उच्च लक्ष्य आहे. या कष्टाद्वारेच आत्म्याला सतोप्रधान बनवायचे आहे. सेकंड पॉईंट आहे, जीन बनवून आठवणीची यात्रा करायची आहे. मायाचे कितीही विघ्न आले तरीही मुखामध्ये मुलहरा ठेवायचा आहे. मायेपासून तंग व्हायचे नाही. एकच्या आठवणीमध्ये राहून मनातील वादळ दूर करायचे आहे. बाबांनी वरदान दिला, अलौकिक खेळ आणि खेळण्यांनी खेळत नेहमी शक्तिशाली बनणारे अचल अडोल भव. अलौकिक खेळ आणि खेळण्यांनी खेळत नेहमी शक्तिशाली बनणारे अचल अडोल भव. अलौकिक जीवनामध्ये मायेचे विघ्न येणे हा पण अलौकिक खेळ आहे. जसे शारीरिक शक्तीसाठी खेळ केला जातो, तसेच अलौकिक युगामध्ये परिस्थितीला खेळणी समजून हे अलौकिक खेळ खेळा. यांना घाबरू नका. सर्व संकल्पसहित स्वतःला बापदादांवरती समर्पित करा, तर माया कधी आघात करू शकणार नाही. तर रोज अमृतवेलेला साक्षी बनवून स्वतःला सर्व शक्तीद्वारे शृंगार करा, तर असे अचल आणि अडोल राहाल. स्लोगन आहे, कोणताही संसार समाचार ऐकणे ऐकवणे हे पण स्वतःमध्ये कचरा जमा करणे आहे. कोणताही संसार समाचार ऐकणे ऐकवणे हे पण स्वतःमध्ये कचरा जमा करणे आहे. अच्छा, ओम शांती.